महानगरपालिकेत प्रशासकीय राज्य असल्यानं प्रभाग आणि वॉर्डातील अनेक कामं खोळंबली आहेत. नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागतंय. ही अडचण लक्षात घेऊन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, महापालिकेचे माजी सभागृह नेता, जनसेवक सुरेश पाटील यांनी प्रभागात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. यात नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. या तक्रारी महापालिकेला पोहोचताच प्रभाग क्रमांक 3 मधील घोंगडे वस्ती परिसरात विकास कामांना सुरुवात केली जात आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये NTR भजी सेंटर ते रवी गड्डम बोळातील सार्वजनिक स्वच्छतागृहापर्यंत 9 इंची ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. जनसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवी गड्डम, संदीप महाले यांनी पुढाकार घेतल्यानं महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, झोन अधिकारी JE यांनी या कामासाठी निधी मंजूर केलाय. ड्रेनेज विभागाच्या सार्वजनिक आरोग्य अभियानांतर्गत यासाठी 2,59,093 रुपये इतका निधी मंजूर झालाय. यातून हे काम करण्यात येत आहे. यावर सिमेंट काँक्रीट रस्ताही करण्यात येणार असून याला निधी सुद्धा मंजूर आहे. जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी सुरेश पाटील यांच्याकडे सुचवलेल्या आणि समस्यांबाबत केलेल्या तक्रारींचा निपटारा महापालिका करत आहे. या भागात नळ, पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन, विजेसह शासकीय योजनांचा लाभ आणि अन्य सोयी सुविधा दिल्या जात आहेत. प्रशासक राजवट असल्यानं नगरसेवकांना कोणतीच कामं करता येत नाहीत. शहर आणि हद्दवाढ भागातील समस्या अडचणी असल्यास नागरिकांनी स्वतः महापालिकेचे आयुक्त, झोन अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाकडे तक्रार करावी. त्यानंतर ही कामं तात्काळ केली जातात. तक्रारीनंतर दखल घेतली न गेल्यास माझ्याशी संपर्क साधा. आपण सगळ्यांनी मिळून महापालिकेसमोर आंदोलन करून आपल्या अडचणी सोडवू असा विश्वास जनसेवक सुरेश पाटील यांनी दिलाय. ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभाप्रसंगी रवी गड्डम, संदीप महाले, किसन घोडके, काशीनाथ कोरे, राहुल तंट, कृपाली कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. भाजी मार्केट येथे या ठिकाणी खरं तर 40 वर्ष 50 वर्षापासून हे या ठिकाणी लोक राहत असतात. परंतु लोक राहत असताना या भागामध्ये ड्रेनेज लाईन नाही आहे. ते ड्रेनेज लाईन प्रशासकीय राजवट लागू असताना माननीय आयुक्त आणि विभागीय अधिकारी आमचे JE यांनी महानगरपालिकेच्या मेंटेनन्समधून 2,50,000च्या वर या ठिकाणी निधी मिळालेला आहे. खरं तर हे महानगरपालिकेचं कामामुळं मिळालं आहे. कोण असं म्हणू नये की माझं श्रेय, तुझं श्रेय. इथल्या नागरिकांचं मागणी आणि रवी आणि संदीपचं सारखं पाठपुरावा या मागं अधिकारीच्या आमच्या मागं लागून हे मंजूर झालेलं आहे. या कामाचं सुरुवात आता झालेलं आहे. याच्यानंतर रस्ताही होणार आहे. परंतु या भागातलं जे काही अजून समस्या, लाईटचा असू दे, पाण्याचा असू दे, ड्रेनेजचा असू दे किंवा दिवाबत्तीचा असू दे किंवा साफसफाई स्वच्छताचा असू दे, ते सर्व आपल्या या जनसंवाद कार्यक्रमामध्ये आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणी कामं करत आहेत. जर या ठिकाणचे कामं होत नसतील तर आपण अवश्य माझ्याकडं आणि आपल्या अधिकारीकडे तक्रार करावं. हे सर्व कामं आता प्रशासकीय राजवट लागूमध्ये या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे. या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं लाईन नाही, ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही, ज्या ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत, ते सर्व कामं जर आम्ही नगरसेवक करत नसतील नगरसेवकाची अज्ञात होत नसतं आहे. परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आणि आमचे विभागीय अधिकारी, आमचे JE यांना वरिष्ठांनी सांगितलेले आहेत, ज्या भागात हे सर्व समस्या असतील ते सर्व सुचवा. आपण या भागातलं त्यांना नाही तर मला सुचवा, मी त्यांना सुचवून हे सर्व कामं जेवढे दिवस अजून प्रशासकीय राजवट लागू राहील तेवढे दिवस आम्हाला निधी मिळाला नाही तर चालतं आहे. पण आयुक्त मॅडमला सांगून या ठिकाणी सर्व कामं आपण या ठिकाणी करूया, जेणेकरून आपल्या सर्व समस्या या ठिकाणी महानगरपालिकेचे आपण सोडवायचा प्रयत्न माननीय आयुक्त मॅडमकडनं करूया, हीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ज्या ठिकाणी लाईट आणि पाण्याची समस्या आता राहून आमचा आला की नाही मला माहीत नाही, त्यांना सांगून आपण सर्व कामं करून घेऊ आणि लगेच लाईट ऑफिसला जायचं. Like, subscribe, click on the bell.